तुला कळलं? काय कळलं? ती जानकी गावात परत आली आहे. गंगेबद्दल काय विकळता कामा नये. बाबा, चिवला की नाही तुमची खूप आठवण येते. तुम्ही कधी येणार भेटायला चिवला? इथं माझ्या मुलीला वेळ लागायची वेळ आली हो. तुम्हीच काहीतरी मार्ग काढा ह्याच्यातनं. पण रत्ना मावशी, मला जानकीला एकदा भेटायचं आहे. आणि मावशी, तू तिला सगळं खरं खरं सांगून टाकायला हवं होतंस ग. काय ग, तुम्ही धावत पळत आलीस? काही खास बातमी सांगायची का? म्हणजे कोणाचं काहीतरी वाईट झालंय किंवा कोणाचं तरी काही नुकसान झालंय? कारण त्याच्याशिवाय तू इतकी धावत पळत येणार नाहीस. कोणाचं काही नुकसान झालेलं नाही, उलट झाला तर फायदा होणार आहे. फायदा होणार असेल तर तो फक्त तुझाच होणार असेल. बोला, काय ते स्पष्ट बोला. माझा फायदा नाही होणार आहे. ती जानकी आहे ना, ती सुमित्राला रमावतीला आणायला गेली आहे. हे सगळं जानकी करतीये ना, यात काही नवल नाही ग. तू जर केलं असतंस ना तर मला आश्चर्य वाटलं असतं. ती जानकी तुमच्या सगळ्यांपेक्षा कमी शिकली आहे, पण तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त अक्कल आहे त्या पोरीला. हो, इतकंच जर का वाटत असेल तिच्याबद्दल तर तिलाच दत्तक घ्या ना. नाहीतरी तुम्हाला एखादी मुलगी दत्तक घ्यायचीच आहे. मी एका पायावर दत्तक घेईन ग, तयारच आहे मी. तुला चालेल का? का नाही, चालेल ना. अरे हो, हे असं कनेक्शन मी विसरलोच होतो. आता ती या घराची मालकीण झाली आहे ना, सगळ्या घराच्या किल्ल्या तिच्याकडे आहेत. ती एकदा आपली मुलगी झाली की मग कसं तू मिरवायला मोकळी. शिवाय किल्ल्याही हातात मिळवायला सोप्या झाल्या नाही का? कारण मुलीकडे किल्ल्या मागितल्या आणि आपल्या घरात आईला काहीही नाही म्हणायचं नाही असेच संस्कार आहेत ना. टोमणे मारायची काही एक गरज नाही. तिच्या किल्ल्या, तिची इस्टेट यात मला काडीचाही रस नाही. माझ्या माहेरच्यांकडे हे सगळं आहे. बघ एकदा, तुझ्या माहेरचं कुणी त्यातलं तुला काही देताय का एकदा बघ. माहेरचं सांगतेस, अरे दान करून टाकतील ते, पण तुझ्या पदरात पडू देणार नाहीत. अहिल्या, ना माहेरी माणसं जोडलीस ना सासरी. त्या जानकीसाठी माझ्या माहेरच्या माणसांवर घसरण्याची काही एक गरज नाही. आधी स्वतःच्या घरात बघा काय चाललंय ते, मग माझ्या माहेरच्या माणसांवर घसरा. बघतोच आहे ग. आज कित्येक दिवस तुझ्या माहेरची माणसं छान आहेत, चांगली आहेत, मस्त आहेत, किती छान असंच म्हणत आलो ना मी. खोटं खोटं का होईना पण म्हणत आलो. त्यामुळे कसं सगळं सुरळीत छान चाललं होतं. पण आता जरा कुठे मी खरं बोलायचं ठरवलंय आणि एकदा नुसतं एवढंच म्हणालो तर बघ बघ किती चिडती असते बघ. आता तोंडातून एक शब्द जरी काढला ना तर तर काय, तर काय. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मी का यांच्याशी बोलायला येते? ए बाई, किती रडतीये, शांत बस ना. हा माझा अंतपाती कोणास ठाऊक. त्याच्यामुळेच झालंय सगळं. तुझ्यामुळेच माझा नवरा माझ्यापासून दुरावला. का माझ्या आयुष्यात आली ही कोणास ठाऊक. अगं चुप ना. सुमे, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? मला चांगलंच कळतंय मी काय बोलतेय ते. हिच्यामुळेच हे सगळं झालंय. हिच्यामुळेच माझा नवरा माझ्यापासून दुरावला. बाबा,
मी एक काम करू का? मी मी आजच जाऊन यांना भेटते, यांच्या पायावर डोकं ठेवते आणि भीक मागते त्यांच्याकडे की मला एक संधी द्या. यावेळी तुमचा विक्रमादित्य मी तुम्हाला नक्की देईन. या निष्पाप जीवाचं काय? निष्पाप? सगळेजण हिला लग्न आधीचं पाप म्हणतात. तुम्ही केलं ते पाप होतं. जन्माला आलेला जीव निष्पापच. जर का तू हिच्याशी वेडं वाकडं वागलीस तर शंभू महादेव तुला कधीही क्षमा करणार नाही. माझा नवरा माझा देव आहे आणि मला आजच त्यांच्याकडे गेलं पाहिजे. पण ही बरोबर नको. जातो. जसं तुला आईविनाच वाढवलं तसंच हिलाही वाढवीन मी. जातो. एवढी वर्ष मी रमावती नगरमधून निवडणूक लढवतोय, पण अशी आणीबाणीची परिस्थिती कधी आली नव्हती. फक्त 996 मतांनी विजयी झालो. हे सगळं का झालं यामागची कारणं शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. कदाचित नेते मंडळींची मोठ्या प्रमाणातली बंडखोरी सुद्धा कारणीभूत असू शकते. हे रोखायला हवं आणि म्हणूनच पक्षाने असं ठरवलंय की युवकांवर लक्ष केंद्रित करायचं. बोला वाकनीस साहेब, एक प्रॉब्लेम झालाय. बोला वाकनीस. तुम्हाला तर माहितीये राजन रमावतीमध्ये म्हणून. मग सुमित्रा वहिनींचं आणि परशुराम साहेबांचं भांडण झालं आणि सुमित्रा वहिनी रमावतीमध्ये आल्यात. मी परत आल्यावर बोलतो परशुशी. नाही साहेब, प्रॉब्लेम वेगळाच आहे. त्यांना आणायसाठी म्हणून अमृताताई आणि जानकी वहिनी सुद्धा रमावतीला. काय तुमची अक्कल काही शेण खायला गेली का वाकनीस? राजन गोसावी रमावतीत असताना जानकी तिथे गेली आहे, मग तुम्ही कुठे असायला हवं? जानकीला जर काही झालं ना तर मी तुम्हाला. साहेब, मी रमावतीमध्येच आहे, काळजी करू नका. ठीक आहे, कळवत राहा मला. हो, ठेवतो. माफ करा. हां, तर मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की खरं तर मी हेच बघण्यासाठी आलोय, काय युवकांना इथे काही त्रास आहे का? तुम्हाला तर माहितीये राजन रमावतीमध्ये म्हणून. अमृताताई आणि जानकी वहिनी सुद्धा रमावतीला. तुम्ही हा जो जानकी बरोबर खेळ मांडलायत ना,
सगळ्या जगासमोर कबूल करा. मार्ग एकला धरे रे धरे तारा धरे रा धरे रा अरे रे, सतत छंदी फंदी गाणाऱ्या भाऊजींना आता अचानक दुःखी गाणी गावीशी वाटतात. भाऊजी, असं हितचिंतकांकडे दुर्लक्ष करणं चांगलं नाही हा. वहिनी कशाला डोक्याला त्रास देत आहे? अहो, खरा त्रास तर सुमित्रा परत आल्यावर सुरू होणार आहे. तिची काय पिशाद आहे या घरामध्ये परत पाऊल टाकायची? तिची विषाद नाही हे मलाही ठाऊक आहे, पण भाऊजी बहुधा तुम्हाला माहित नाही. घरच्या मोठ्या सुनेने तुमच्या सुमित्राला परत आणण्याचा विडा उचललाय. म्हणजे अफजल खानासारखा? तर लक्षात ठेवा वहिनी, माझ्याकडे पण वाघ नका आहेत पोट फाडायला. या नुसत्या वल्गना समजायच्या का एखादं ठोस पाऊल? कशाला उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायला जात आहे? मी नाही घेते, जानकी घेते. बघीन बघीन आणि डोका सरकला ना एकदा तर सगळ्यांना संपून टाकेन. भाऊजी, बाकीच्यांनी तुमचं काय घोडं मारलंय? जिने तुमचं घोडं मारलंय तिच्यावर चिडा. आता वहिनी तुमच्यावर चिडायची वेळ झाली आहे माझी. त्या निघा. गो गो. हो हो, ठीक आहे, जाते. पण भाऊजी, ते विडा उचललेलं विसरू नका हा. सुमिताई, तू बाळाशिवाय राहू शकणार आहेस का? मग मी काय करू? तुम्हीच सांगा. मी तिथे आले तर हे जीवचं काहीतरी बरं वाईट करतील. असं कसं बरं वाईट करेल? बघ, तू माझा काका जरी असला ना तरी वेळ प्रसंगी त्याला पोलिसात द्यायला सुद्धा मी पुढे मागे बघणार नाही. अगं, मुलगी जन्माला येणं हे काही पाप आहे का? आणि सुमिताई, तू चिव बरोबर इकडे राहून काय होणार? जी गोष्ट मनात ठेवून परशू साहेब मोठे झाले तसंच हिला पण वाढवायचंय का? अजून एक परशू जन्माला घालायचा आहे? आणि सुमिताई, झाडाच्या सावलीत वाढणं वेगळं आणि उन्हात वाढणं वेगळं. तिला कुठल्याही कुटुंबाने किंवा समाजाने नाही नाकारलेलं. तिला तिच्या जन्मदात्या बापाने नाकारलंय. आणि त्या नकाराला होकारात कसं बदलता येईल? अगं, पण तू इथे राहून परिस्थिती बदलणार आहे का? तिथे ऍटलिस्ट आम्ही तरी असू ना तुझ्या बरोबर. आणि सुमिताई, तूच मला सांगितलं होतंस ना, एकदा कपाळी कुंकू लागलं की ज्यांनी लावलं त्याचं घर तेच आपलं घर. कधी उमरा ओलांडण्याची वेळ आली तर 2 पायांवरून नाही तर 4 खांद्यांवरून. सुमित्रा काकू, बघ, आता असं रडून भागणार नाहीये. लक्षात ठेव, ते घर तुझं आहे, तुझ्या हक्काचं. तिथून तुला कोणीच बाहेर हकलवू शकत नाही. मला माझी काळजी नाही वाटत आहे अमृता. मला जीवची काळजी वाटतेय. मग तर अजिबातच काळजी करू नकोस, कारण जीव माझी बहीण आहे. माझ्या बहीण भावांची काळजी कशी घ्यायची हे मला चांगलंच माहिती आहे.
खरंच तू चिवची अजिबात चिंता करू नको. आजपासून ती आमची जबाबदारी. आमच्यावर विश्वास ठेव. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, त्या घरात तुला बाबा घेऊन आले होते. त्यामुळे तू तिथे राहायचं की तिथून जायचं हा निर्णय सुद्धा बाबाच घेतील. कळलं? पुजारी बाबा काय बी काळजी करू नका. हो समजा ठीक होईल. रडू नका. पुजारी काका तुम्ही नका काळजी करू. मी तिकडे सुमिताची सोबतीण म्हणून गेले होते ना, कायम तिला सोबत करीन. आणि घरात बाकी कोणाचा विरोध नाहीये. फक्त परशुराम दादांचाच विरोध आहे. जानकी, सुमित्राला सगळं आयुष्य त्यांच्या बरोबरच काढायचंय. मला माहितीये, पण ना आत्याबाई साहेब कायम म्हणतात किल्लेदारांचा कुठलाही प्रश्न वैयक्तिक नसतो, तो सगळ्यांचा असतो म्हणून. जानकी, तुझं कौतुक करावं का या सगळ्या गोष्टीचा विचार करावा तेच कळत नाही. जानकी, जावई बापूंना मी चांगलाच ओळखतो का? मी पण त्यांना चांगलंच ओळखून आहे. भले मी तिकडे गेले होते सुमिताची सोबतीण म्हणून, पण आता मी त्या घरची मोठी सून आहे. माझ्या शब्दाला थोडाफार का होईना पण मान आहे. वेळेप्रसंगी मी तो हक्क वापरीन, पण सुमिताईला काय नाही होऊ देणार. तुम्ही विश्वास ठेवा. बाबा, अमृता आतमध्ये सुमिताईला सामान भरायला मदत करतेय. आम्ही इथूनच निघू म्हणतो. तर जायच्या आधी आईला भेटून येऊ. होय पोरी, जा. आलेच आलेच. पुजारी बाबा, इतकी वर्ष तुम्ही देवाची सेवा करताय, तो काय बी तुमचं वाईट करणार नाही बघा. काय बी वाईट करणार नाही. वागलेस काका? साहेब पोचले का? जेवण वगैरे झालं का त्यांचं? हो, साहेब नाशिकवरनं आलेत, पण घरी न जाता डायरेक्ट ऑफिसला गेलेत. त्यांची मीटिंग चालू आहे. तुम्ही इथे कसे? मी सुमिताईला परत घेऊन जायला म्हणून आले होते. तुमची काळजी वाटली म्हणून इकडे आलो. काळजी वाटली? मला काय दाढ भरली आहे?
गाव माझंच आहे. इकडचे सगळे गल्लीबोळ सगळी माणसं ओळखते मी. तसं नाही वहिनी साहेब, पण राजन गावामध्ये आलाय कळालं म्हणून राजन इकडे आलाय. येऊ दे की मग. मी काय घाबरते का त्याला? प्रश्न घाबरण्याचा नाहीये, पण तुम्ही आणि अमृताताई दोघीच आहात हे बघून त्याने गैरफायदा घेऊ नये म्हणून इकडे आलो. तुम्ही काळजी नका करू. मी 10-15 मिनिटातच इकडून निघणार. नाही, तुम्ही 10-15 मिनिटात निघा, पण आत्याबाईंना पण काळजी वाटली म्हणून त्यांनी मला इथे पाठवलं. जसं तुम्हाला बरोबर वाटेल तसं. आम्ही निघतोच. तुमच्याबरोबर माझी ही माणसं मागे पुढे असतील तुमची सिक्युरिटी म्हणून. वाकनीस काका, तुम्ही आलात म्हणून नाही, पण एकदा तरी राजनला मला समोरासमोर भेटायचंय.